नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। एका महत्त्वाच्या बातमीने सुरुवात करूया। इम्तियाज जलील यांचा मवियाला 28 जागांचा प्रस्ताव। एमआयएमला 28 जागा देण्याची जलील यांची मागणी आणि 28 जागा दिल्यास मवियाला 132 ठिकाणी फायदा होणार असं देखील त्यांनी म्हटले। मुंबईत 1 आणि 2 तारखेला काँग्रेस आणि पवार गटासोबत बैठक असं जलील यांनी म्हटले। तर मला याबाबत माहिती नाही, जयंत पाटलांकडे जागांसंदर्भातील काम आहे असं प्रत्युत्तर यावर शरद पवारांनी दिलंय। पक्षानं तुमच्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसला एक प्रस्ताव दिला आहे, जो मुस्लिम बहुल 28 जागांच्या यादीवरचा हा प्रस्ताव दिलेला आहे। माझ्या वाचण्यात आलं, मी काही बघितलं नाही, कारण माझ्या पक्षाफक्त हे काम जयंत पाटील बघतात, त्यांच्याकडे काही दिलेलं असेल माझ्यापर्यंत आलेले आणि निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत या आमचे बाकीचे लोक आहेत, मी नाही। काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना हे 3 प्रमुख पक्ष आहेत। याशिवाय सीपीआय म्हणजे कम्युनिस्ट पक्षाचे दोन्ही भाग जे आहेत ते शेतकरी कामगार पक्ष आहे। मुस्लिम समाजाचं नेतृत्व करणारा समाजवादी पार्टी आहे, शेका पक्ष आहे। रिपब्लिकन पक्षाच्या काही संघटना आमच्या आघाडीमध्ये आहेत। आता या सगळ्या परिस्थितीमध्ये नवीन पक्षाला जागा देणं 288 मध्ये आम्हाला कठीण दिसतंय। पण जर माननीय पवार साहेबांनी त्या संदर्भात काही भूमिका घेतली असेल तर आम्ही त्यांच्याशी चर्चा करू।